आणि या बातम्यांसह आता पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात। मावळ आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 95% भरलंय। पावसाचा जोर पाहता धरण कधीही ओव्हरफ्लो होऊ शकतो। शिवाय पाऊस आणि धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला तर पुनर्जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळेच प्रशासनाने खबरदारीची पावलं उचलत सांडव्यातून 2000 क्युसेक तर विद्युत निर्मिती गृहातून 1400 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातल्या डोंगरी नदीचा स्रोत असणारी कोंदगाव आणि वलठाण ही दोन्ही धरण ओव्हरफ्लो झालेत। गेल्या काही दिवसात धरणांच्या परिसरात पांटादेवी आणि सातमाळा डोंगरांमध्ये दमदार पाऊस झाल्याने ही धरणं भरली आहेत। तुर्तास पावसाने विश्रांती घेतली असून पुन्हा पाऊस आल्यास डोंगरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे। यासाठी नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात गेल्या अनेक दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे। मालवणात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्रकिनारी एकत्र आलेल्या कोळी बांधवांची तारांबळ उडाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पलूस तालुक्यातील दत्त मंदिराच्या सभामंडपाच्या आवारात कृष्णेचं पाणी शिरलं होतं। मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं असतानाही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। मावळ तालुक्यातील कुंडमाळा इथं वर्षविहाराचा आनंद घेण्यासाठी आलेला तरुणाचा पाय घसरल्याने तो वाहून गेलाय। 2 दिवसांपूर्वी सुरू असलेल्या पावसामुळे नदीचा प्रवाह प्रवाहित झालेला असतानाही तो पाण्यात उतरला। पाण्याचा प्रवाह वाढल्याने तो प्रवाहात वाहून गेला असून त्याचा शोध घेतला जातोय। अकोल्यातील मूर्तिजापूरला पावसाने झोडपले। पारदमध्ये अनेक घरात पाणी शिरलंय, त्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याने समुद्र किनारपट्टीवरील मानवी वस्तीला धोका निर्माण झालाय। सोबतच आता जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने प्रशासनाकडून हाय अलर्ट देण्यात आलाय। समुद्रात कुणीही मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात। सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होतोय। या ठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे समुद्राला चांगलंच उधाण आलंय। दरम्यान नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्रकिनारी आलेल्या महिला आणि कोळी बांधवांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीच्या विचित्र अवस्थेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। जिल्ह्यात पाऊस नसताना सर्वच भागातून सोडलेल्या धरणाच्या विसर्गाने नद्यांनी पात्र सोडलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या वर्धा नदीच्या पुरामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। चारवट या गावी उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड या तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा कायम आहे। त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय। नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हरिहर किल्ला तसंच दुगारवाडी धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात दुगारवाडी धबधब्यावर घडलेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने वीकेंड आणि पावसाचा हाय अलर्ट असेल अशा दिवशीही प्रसिद्ध पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। जळगावमधून जे शिंदे गटात गेले त्या सर्वांना मंत्रिपद मिळावं असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। तसंच मुंडे परिवारावर अन्याय झाला, त्यामुळे पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल की नाही याबाबत शंका असून त्यांनी वरिष्ठांची भेट घ्यावी असा सल्ला खडसेंनी दिलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अमरावती दौऱ्यावर होते। यावेळी भागवतांनी संघाचे कार्यकर्ते भोदूंची भेट घेतली आहे। त्यांच्या निवासस्थानी मुक्काम केलाय। त्यांच्या दौऱ्यानिमित्त परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत। शिंदेंचा मुक्काम त्यांच्या गावदरे या मूळ गावात 2 दिवस असणार आहे।
मुख्यमंत्र्यांचं स्वागत शाही पगडी घालून आणि जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। भाजप अमरवेल प्रमाणे असून ज्याचा आधार घेतो त्यालाच खातो, भाजपची ही जुनी पद्धत आहे असं वक्तव्य भाजप नेते सुशील मोदींनी केलं होतं। यावर जे पोटात होतं ते ओठावर आलं अशी टीका शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे। गोंदियातील ससाकरण टोला इथं मलेरियाची साथ आली आहे। मलेरियाचे 6 ते 7 रुग्ण आढळून आले असून त्यातील एका महिलेचा मलेरियामुळे मृत्यू झालाय। गावात डासांचं प्रमाणही वाढलंय, त्यामुळे आता गावात मलेरियाची तपासणी केली जातीये। गोंदियातील आमगावमध्ये पेट्रोलऐवजी वाहनांमध्ये पाणी भरल्याचा प्रकार समोर आलाय। अनेक वाहन चालकांच्या तक्रारीनंतरही पेट्रोल पंपावर ही विक्री सुरूच होती। अखेर तहसीलदारांनी या प्रकारची दखल घेत हा पेट्रोल पंप बंद केलाय। जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावर रस्त्याची चाळण झाल्यामुळे रुग्णांना मोठा त्रास होतोय। याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीनं निषेध आंदोलन करून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गाला राम भरोसा असं नाव देण्यात आलंय। रस्त्यावरील खड्ड्यांना पुष्पहार घालून नारळ फोडून निषेध करण्यात आलाय। यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी शेतकरी वारकरी संघटनेनं अर्धनग्न आंदोलन केलंय। जिल्हा मध्यवर्ती बँकेपासून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजीही केली। वसमत शहरामध्ये काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रेशनच्या तांदळाचे 59 कट्टे पोलिसांनी पकडले आहेत। शहरातील मोंढा भागामध्ये एका धान्य विक्री दुकानात पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या प्रकरणी एक ऑटो रिक्षा, ट्रक आणि तांदळाचे कट्टे वसमत शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेत। पिंपरीत दहीहंडी उत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून तब्बल 10 ते 12 जणांच्या टोळक्याने स्वीट सेंटरमध्ये तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उत्सवासाठी 500 रुपयांच्या वर्गणीची मागणी करून फक्त 200 रुपये दिल्याचा राग आल्याने टोळक्यानं ही मारहाण केली आहे। दरम्यान मारहाण करणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 7 जिल्ह्यातून तब्बल 64 दुचाकी चोरणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात पंढरपूर पोलिसांना यश आलंय। पंढरपूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात असल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी 3 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या कारवाईत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गोंदिया कोहमारा राज्य मार्गावर लाकडाची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मध्येच उलटल्याने अपघात झाला। या अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला होता। सांगलीतील मिरज रोडवर एका कारखान्यात स्फोट झाल्याने 2 कामगार गंभीर जखमी झालेत। कारखान्यातील एका मशीनमध्ये स्फोट झाल्याने आग लागली होती। या आगीत 2 कामगार जखमी झाले होते। दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरांवर रात्रीच्या वेळी लांडग्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात 2 जनावरं मृत्युमुखी पडलेत। दरम्यान या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अभिनेता प्रभुदेवानं सहकुटुंब शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलंय। राखी पौर्णिमेचं औचित्य साधून त्यानं साईचं दर्शन घेतलंय। यावेळी प्रभुदेवानं प्रसारमाध्यमांशी बोलणं देखील टाळलं। अकोला विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर यांनी आपल्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केलाय। यावेळी त्यांच्या बहिणींनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं औक्षण करून राखी बांधली आहे। पुणे जिल्ह्यात रक्षाबंधनाचा सण बैलांसोबत साजरा केला जातो।
मावळमधील बाबूराव वायकर यांच्या कुटुंबातील महिलांनी शर्यतीमधील बैलासोबत रक्षाबंधन सण साजरा केलाय। या बैलांना राखी बांधण्यात आली आहे, त्यानंतर त्यांना गोडधोड ही खाऊ घालण्यात आलंय। नारळी पौर्णिमेनिमित्त कोकणातील कोळी बांधवांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळाला। रत्नागिरीतील डोरलेकर वाडी येथे कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नारळाची मिरवणूक काढत समुद्राला नारळ वाहिला। या चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण सहभागी झाले होते। नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली। 2 वर्ष कोरोनामुळे रथोत्सव मिरवणूक निघाली नव्हती, त्यामुळे यंदाच्या वर्षी समाज बांधवांमध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता। तर या रथोत्सवानिमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। बुलडाणा सेवालाल महाराज टेकडीवर लावलेल्या झाडांना राखी बांधून अनोखा रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला। वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संवर्धन रूपी रक्षणाचं वचन देण्यात आलं। इतर गावाकडच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे तालुक्यात आझादी गौरव पदयात्रा काढली। भर पावसात आमदार कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्तेही भारत मातेचा जय जयकार करत सहभागी झाल्याचं दिसून आलं। रक्षाबंधन निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुवर्ण अलंकारिक पोशाख करण्यात आला। सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाची सजावट करण्यात आली आणि सुवर्ण अलंकारिक पोशाख करण्यात आला। रक्षाबंधन निमित्त भाविकांनी दर्शनासाठी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे। आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि आमचं फेसबुक, ट्विटर आणि YouTube अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।